फिलिंग्स या मालिकेविषयी तुला काय वाटतं हे सगळ्यांना सांग प्लीज. अजून खरं मला सगळं उलगडलेलं नाहीच आहे, अजून सगळं उलगडायचं आहे. तात्पुरतं जे काय कळलंय त्याच्याबद्दल असं आहे की बाई आजी खूप एका शिक्षण संस्थेची संचालिका असते, खूप ब्रॉड माइंडेड असते, खूप लोकांनी शिकावं, प्रत्येक घरातल्या माणसाने शिकावं अशी तिची इच्छा असते. खूप खरी कॅरेक्टर आहे, कुठेही तिच्या मनामध्ये मलिस नाही आहे किंवा कोणाबद्दल द्वेष नाही आहे, प्रेमच आहे जे काय आहे ते. आणि कधी तिने असं मानलं नाही की हा छोटा हा मोठा, हा भेदभाव कधी मानला नाही आहे. आणि मग ती एके दिवशी कलाटणी मिळते आणि छबीला घरी घेऊन येते. गोष्ट खरी छबीची आहे, पण सगळ्यांच्या रिलेशनशिपचीच गोष्ट आहे, पण खूप फॅमिलीची गोष्ट असून सुद्धा खूप पॉझिटिव्ह गोष्ट आहे. त्यामुळे मला वाटतं ही लोकांना खूप आवडेल. आणि फार आम्हाला भडक कपडे दिलेले नाही आहेत, भडक मेकअप नाही आहे, बालाजी नाही आहे, म्हणजे सॉरी म्हणजे फार साधं सगळं असल्यामुळे लोकांना खूप ते भावेल असं मला वाटतं. हे काढून टाका ते बालाजी. आता मी संपवली सिरियल त्यांची, त्यामुळे नाही म्हणजे भडकपणा नाही कुठे, आपल्या घरातली स्टोरी वाटते, त्यामुळे ते फार महत्त्वाचं आहे. आणि काही कॅरेक्टर्स असे म्हणजे आता जसे माझ्यासारखी कॅरेक्टर आता कमी होतात. या कॅरेक्टर्स आत्ताच्या जगामध्ये खूप स्वतःविषयी विचार करणारी माणसं असतात, पण जी दुसऱ्याचा विचार करणारी माणसं फार कमी असतात. तर ते एक इव्हन छवीच्या बाबतीत किंवा तिची कॅरेक्टर्सवर तशीच आहे की दुसऱ्यांचा विचार करत असते, दुसऱ्यांच्या चांगल्यासाठी काहीतरी करत असते. त्यामुळे मला वाटतं ही खूप आवडेल लोकांना. थँक्यू सो मच बाई आजी. मी विनंती करतो की तू जाऊन बस पुढे. कानावर आलं की बाई आजींनी सुद्धा आमच्यासाठी काहीतरी सरप्राईज प्लॅन केलेला आहे. बाई आजी, तुम्ही आम्हाला काय इथे बोलणार होतात ना काहीतरी विचारायला? हा मग ते करायचंय की नाही? हो, पण तुम्ही काहीतरी केलं ना सरप्राईज प्लॅन. काय केलंय मला सांगाल का प्लीज? बाई आजी काय केले ते तरी सांग. हा ते प्रत्येकाच्या आयुष्यात अशी आजी पाहिजे की किती गोड आहे यार ही आजी आमची. आय लव्ह यू बाई आजी. हे आमचं मोठं कुटुंब आहे. आता ह्यांच्यात एकमेकांच्यात काय हे आहे, केमिस्ट्री आहे, ते जरा बघायचंय मला. आणि तुमच्या पिढीत आणि एक कपडे काय म्हणतात त्याला, कम्पॅटिबिलिटी. ही कम्पॅटिबिलिटी तुम्ही एकमेकाला किती ओळखता ते पाहिजे. कोण विचारणारे प्रश्न आम्हाला? ड्रामा क्वीन किंवा किंग कोण आहे, छवी की अनिकेत? ओके, छवी डन. शांभवी आणि साकेत. सरप्राईज प्लॅन कोण जास्त करेल? शांभवी. ओके. आर्ग्युमेंट सुरू कोण करतं आणि जिंकण्याचा प्रयत्न कोण करतं, छवी की अनिकेत? नाही, यू हॅव टू आन्सर. हे दोघंही करा. अरे अजिबातच नाही, मी सुरू पण नाही. एवढाच सुरू तर मी कधीच केलं. ओके डन. साकेत शांभवी. पटकन जेलस कोण होतं? यू हॅव टू आन्सर, छोटस तरी वर. ओके ठीक आहे, शांभवी. ओके. छवी आणि अनिकेत, दोघांमध्ये लॉजिक कोणाकडे आणि ओव्हर रिएक्शन कोणाकडे? पहिले लॉजिक कोणाकडे सांगा. लॉजिक. मग ओव्हर रिएक्शन ती देते ऑलरेडी रिएक्शन. साकेत शांभवी. हा, आय लव्ह यू आधी कोण म्हणेल? शांभवी. ओके. छवी अनिकेत, सार्कॅझम मध्ये गोल्ड मेडल कोणाला मिळेल? साकेत अनिकेत. ओके. साकेत शांभवी डन. पटकन लाजून ब्लश कोण होईल? छवी अनिकेत साठी. तुला काही कळत नाही असं कोण जास्त म्हणतं? साकेत अनिकेत सॉरी. हा, साकेत आणि शांभवीसाठी. सेल्फीज कोण जास्त कोण काढतं? मी सांगू? सेल्फीज. मी सांगू? हा सांग. कियारा. ओके. छवी आणि अनिकेत साठी. जर तुमच्यावर रियालिटी शो बनवला तर विलन कोण असेल किंवा दिसेल? नाही त्यांच्या दोघांना. मी नाही सांगू, मी माझं सांगायला लागेल ना मला. ओके डन. आता तुमच्या दोघांसाठी. हा, भांडणात शेवटी कोण जिंकणार? तर फुगा. हा. छवी आणि अनिकेत, दोघांपैकी पंगा घ्यायला कोण तयार असतं? ओके. साकेत आणि शांभवीसाठी. राग आला तरी पहिल्यांदा बोलायला कोण येतं? साकेत.
छवी आणि अनिकेसाठी लास्ट वर्ड कोणाचा असतो? छवीच. ओके. साकेत आणि शांभवीसाठी दोघांमध्ये पॉझिटिव्ह कोण आहे जास्त? कोणच नाही, असं तर शक्य नाही. मनात उत्तर नको देऊ शांभवी. नाही आय एम नॉट टोटली अग्री. ओके. छवी आणि अनिकेत, तुमची फ्रेंडशिप टिकली कशी? टिकली कशी? नाही, उत्तर द्यायचं मला. कारण मी टिकवते म्हणून टिकली. ए हॅलो, तुझ्यामुळे काही नाही, मी समजून गेलो मी म्हणून शिकवली. टिकली. काही नाही, भांडू नका. सगळ्यांना यार, तिला मस्ती सांगा. कर. न- काही नाही, नका. कळतं ना, बाईचीच audience नका. सगळ्यांना भांडू नका. कसं अच्छा, भांडू नका. कोणामुळे भांडू टिकले? कोणाला वाटतं छवीमुळे की अनिकेतमुळे? तुम्ही फक्त फुगावर कर. ओके. हा. कोणामुळे काय? टिकली? हा. Obviously. ओके. तू ओके, ठीक आहे, डन. थँक्यू गाईज, खूप छान. आणि नवा परी आणि नजरेत तुझ्या आणि नजरेत तुझ्या वीज खेळते नाचरी सावडाच रंग तुझा. वाव, टाळ्या. बाईचे दुसरं गाणं. एले कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम भाबड्या या भक्तासाठी देव करी काम. कौशल्यचा राम बाई कौशल्यचा राम. मौग रांगणेकर की विजयाबाई मेहता? विजयाबाई मेहता. रत्नाकर मतकरी की भरत दाभोळकर? तुमचे फेवरेट कोण? मतकरी. ओके. अंजन श्रीवास्तव की नाना पाटेकर? बेटर को ऍक्टर कोण? नाही मित्र बेटर ऍक्टर नाना पाटेकर. ओके. आवडता कवी कोणता? संदीप खरे, वैभव जोशी की स्पृहा जोशी? वैभव जोशी. आता तुझी BFF कोण आहे ते सांगा. म्हणजे मी आहे ते मला माहिती आहे, पण तरीही नीना, स्मिता की मेधा? नाही असं नाही बोलायचं मला. नाही नाही तिघी तिघी. तरीही नाही एक तर उत्तर असं देऊ दे ना मला. ओके ओके. तिघी तिघी तिघी? तिघी. बरं, तुम्ही तिघी. नाटक की फिल्म? नाटक. बरं. आणि कधी वेळ आलीच तर शिवाजी पार्क सोडशील का? छे छे अजिबात नाही. मकरंद सोसायटी मधली एखादी आठवण? खूप आहेत ग, कशी सांगणार मी आठवण. तरी एखादी. मकरंद माझी नाटकाची सुरुवात म्हणजे माझी ऍक्टिंगची सुरुवात मकरंद सोसायटीमध्ये झाली. आम्ही मकरंद सोसायटीमध्ये गॅदरिंग करायचो आणि त्याच्यात सुंदर मी होणार हे नाटक बसवलं होतं आम्ही. आणि ते आम्ही खूप छान झालं म्हणून सगळे म्हणाले की महाराष्ट्र राज्य स्पर्धेत टाका. मग मी ते महाराष्ट्र राज्य स्पर्धेत भाग घेतला आणि त्याच्यामध्ये मला सपोर्टिंग ॲक्टरचं अवॉर्ड मिळालं. पण ते बघून मोगल रांगणेकरांनी मला पहिलं नाटक दिलं, त्यामुळे मला ती मोठी आठवण आहे. वा. आता लास्ट. भारती वर्मा की भारती आचरेकर? नाही, आचरेकर. मला नाव सगळं आचरेकरने दिलं, त्यामुळे आचरेकर. ओके. अशा प्रकारे माझी रॅपिड फायर संपलेली आहे. तू माझ्यापासून आता मुक्त झालेली आहेस. रंगत अधिक वाढवण्यासाठी सूर नवा ध्यास नवा या रियालिटी शो मधले जे गायक होते, ज्यांनी त्यांचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला, प्रत्येकाच्या मनावरती त्या आवाजाने अधिराज्य गाजवलं, असे रवींद्र खोमणे आणि मुनव्वर यांना विनंती करतो की आपण पुढे यावं. ते आपल्यासाठी एक स्पेशल गाण्याचा परफॉर्मन्स करणार आहेत. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. बायाजींच्या वाढदिवसानिमित्त खास बायाजींचे माजी स्टुडंट्स जे आहेत ते आणि अनिकेत आणि छवी आपल्यासाठी एक जोरदार परफॉर्मन्स करणार आहे. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. मी विनंती करतो चेतन अँड चेतन ग्रुप आणि आमचा लाडका अनिकेत आणि छवी यांना टाळ्या.
जी कॉन्सेप्ट होती ती अशी होती की बाई आजी गेल्या अनेक वर्ष शाळेमध्ये शिक्षिका आहेत, त्यांचा धाक आहे मुलांना, मुलं त्यांच्यासमोर बोलू शकत नाहीये आणि त्यांची जी छडी आहे त्या छडीचा धाक प्रत्येक विद्यार्थ्याला आहे. पण आज त्याच विद्यार्थ्यांनी मिळून बाई आजींचा वाढदिवस एवढा छान सेलिब्रेट केलाय, त्याबद्दल सगळ्यांचे आपण टाळ्या वाजून आभार मानूया. बाई आजी कसा वाटला बर्थडे? थँक्यू. हो थँक्यू. ते मला नाचायला लावून फार बरं वाटलं. पण छडी थोडीशीच मारली, अजून नंतर मारेन एक. तुमची छडी खायला आम्हाला आवडेल बाई आजी.